हाय फ्रेंड्स, सारास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मुंबई चौपाटी स्टाईल भेळ। त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडेसे मुरमुरे टाकून घेते। मी मुरमुरे फरसाणा एकत्र करून घेतलेला आहे। कोल्हापुरी लाह्या फरसाणा हे मी सगळे एकत्र करून घेतलेलं आहे। ते मिक्स करून एका पातेल्यात घेतले। त्यानंतर तुम्ही बघू शकता एक कांदा बारीक चिरून, एक काकडी तीही बारीक चिरलेली वरची साल काढून, टमाटर एक बारीक चिरून टाकलेले आपण, कोथिंबीर, चिमूटभर मीठ। ऑलरेडी लाह्यांना मीठ असतं त्यामुळे थोडं मीठ चवीनुसारच तुमच्या टाका। थोडीशी चटणी, तुम्हाला चटणी कशी हवी, तिखट हवी की कमी तिखट त्यानुसार तुम्ही चटणी टाकू शकता। मला तिखट जास्त लागतं त्यामुळे मी थोडी जास्तच टाकलेली आहे चटणी ही। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा जिरा मसाला, जिऱ्याची पावडर आपण जे आहे ते भाजून बारीक केलेली आहे ती पावडर, चाट मसाला, एक लिंबू आपण त्याच्यामध्ये पिळून घेऊया। लिंबाचा पूर्ण रस पिळून घेऊ। त्यानंतर ही भेळ मस्त अशी हलवून घेऊया, एक जीव होईपर्यंत ती मस्त अशी हलवून घेऊया। याला डान्सिंग भेळ पण असं म्हटलं जातं। तुम्ही बघू शकता मस्त अशी भेळ मिक्स झालेली आहे आणि ही भेळ खायला खूप छान लागते। दुपारी 4 वाजता तुम्हाला छोटीशी भूक लागल्यानंतर तुम्ही ही भेळ नक्की ट्राय करू शकता। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी साराज रेसिपीला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या ज्या नवनवीन रेसिपी आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।